संत जनाबाई, काय बोलावं माझ्या जनाबाईबद्दल. जनाबाई सोबत उभ्या विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा जनाबाईच्या जात्यावरती दळण दळू लागत होता. जनाबाईला ओव्या म्हणू लागायचा. जनाबाईची वेणी फणी करायचा हवं एवढंच काय, जनाबाईला अंघोळ सुद्धा घालायचा. एकदा काय होतं, देव जनाबाईला जात्यावरती दळण दळू लागत होते आणि काकड्याची वेळ झाली. भगवंतानं आपले अलंकार जनाबाईच्या झोपडीमध्ये काढून ठेवले होते आणि काकड्याची वेळ झाली म्हणून देवानं जनाबाईची फाटकी तुटकी गोधडी घेतली आणि देव विटेवरती जाऊन उभे राहिले. आणि पंढरपुरातली भडवी लोक आली आणि देवाकडे पाहिलं. काय आज देवानं फाटकं तुटकं वाकळ घेतलंय, फाटकी तोटकी गोधडी घेतलीये. बरं, देवाच्या गळ्यात अलंकार नाहीयेत. बर, ही वाकळ कुणाचे? जनाबाईचे. मग हा मोर्चा निघाला जनाबाईच्या घराकडं आणि मग जनाबाईच्या घरात येतात आणि जनाबाईला म्हणतात की ए जणे, तू चोरी केलीस. जनाबाई म्हणतात मी चोरी नाही केली. ही जणी खोटे बोलते, ह्या जणीनं चोरी केली. जावा, तिच्या झोपडीमध्ये अलंकार आहेत का बघा. आणि मग ती पंढरपुरातली लोक जातात आणि बघतात तर अलंकार जनाबाईच्या झोपडीत सापडतात. आता जनाबाईची काय चूक होती याच्यामध्ये? होती माता मौल्या? हा, जनाबाईंची चूक नव्हती. अलंकार कोणी काढले? उभे विश्वाच्या मालकानं काढले. का काढले? काकड्याची वेळ झाली, देव गडबडीत निघून गेले म्हणून काढले. आणि मग म्हटले आता चोरी जनाबाईनं केली. आता ही जनाबाई बिचारी जात्यावरती दळण वगैरे दळायची आणि भगवंत तिच्या सोबत काम करू लागायचा. म्हणजे साधा वया भक्ती काज नाही लाज धरत, भगवंतानं ती कामं केली. आणि मग काकड्याची वेळ झाल्यानंतर देव निघून गेल्यानंतर मग हा सगळा जो पराक्रम घडला, मग जनाबाईनं म्हणावं की अरे मी चोरीच केली नाही, मग हा देव मला का म्हणतो की तू चोरी केली, ही लोक मला का म्हणतात तू चोरी केली. मग जनाबाईनं चोरी केली, ते जनाबाईला शिक्षा झालीच पाहिजे. जनाबाईला फासावर चढवा, जनाबाईला सुळावर चढवा. आणि मग जनाबाईला इतका राग येतो, इतका राग येतो, इतका राग येतो, मायबाप हो तुम्ही काय शिव्या देताय. अहो, माझ्या जनाबाईनं देवाला शिव्या दिला एकदम उच्च दर्जाच्या. अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या तुझी झाली रांडरडकी. त्या सुळाचं पाणी पाणी करून टाकलं. मूर्ती लाट 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 कापू लागली. आणि मग जनाबाईला वाटलं की माझा देव म्हणजे मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवारया. म्हणजे माझा देव माझ्या मागे पुढे उभा आहे, माझं रक्षण करतोय. आणि मग देवानं जनाबाईचं रक्षण केलं. मग जनाबाई देवाला म्हणते, काय रे देवा, मी तुझी चोरीच केली नव्हती तरी तू मला फासावर देण्यापर्यंत गेलास, माझ्या गळ्याला सूळ लावण्यापर्यंत गेलास. का रे देवा, मी तुझं काय वाईट केलं? आणि मग भगवंत म्हणाला, अगं जना, मी तर तुझं कुठं वाईट केलं होतं? तर तू मला म्हणालीस धरीला धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधणी आगोल, गळा बांधणी आगोल, गळा बांधणी आगोल, गळा बांधणी आगोल. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. विठेवरच्या मालकाला जनाबाईनं म्हणावं की तू मला सूळ लावण्यापर्यंत गेला. मग देवानाही जनाबाईला म्हणावं, जसं जनाबाई तू मला दिलं तसंच मी तुला परत केलं. म्हणजे बघा, भगवंत तुमच्यावरही लक्ष ठेवून आहे.